एक काम धड होत नाही यार हिच्याच्याने। विचार केला होता मस्त बाबांचं बर्थडे सेलिब्रेशन करूया। मला वाटतंय ही सगळी वाट लावणार आहे सगळ्या प्लॅनिंगची। मला स्वतः म्हणाली होती की मी सजावटीसाठी मदत करणार आणि आता स्वतः गाढ झोपलेली दिसते। झोपलेली नाही नाही, दीप हिला उठवावं लागणार। फोन करते। अरे फोन बिझी लागतोय म्हणजे आज झोपला तर नाहीये। बिझी? एवढं पहाटे कोणाशी बोलते? एक मिनिट, पण एवढं पहाटे कुणाशी बोलतोय? छोटी तुला काय करायचंय? मुद्दा हा आहे की एवढं फोन करते मी तरी उचलत का नाहीये? भेटच तू मीटर आता बघतोस तुला। नाही या बाबतीत आहे ना, या बाबतीत तू खूप चुकीचा वागलीस। तुला सोडणार नाही मी। हे बघ, मी आले होते, तू दार उघडलं नाहीस म्हणून मी आता जाते। मूर्ख। सॉरी 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 सॉरी। तू मूर्ख आहेस का रे जरा? पण तू काय करते? कुठे होता एवढा वेळ? तू कुठे होतेस? 4 वाजता भेटायचं ठरलं होतं। तू किती वाजले का? एक मिनिट, मी वेळेतच आले। तू मला जे सांगितलं ना अल्फा अल्फा बोलून उघडणारे दार, तर तू दार नाही उघडलं सरे। अगं कसली खोटारडी आहेस का तू? 4 वाजल्यापासून मी इथे उभा आहे, बाहेर जाऊन बघितलं सगळीकडे। तू काय डायरेक्ट इथे प्रकट झालीस? एक तर तू हळू बोल, कळलं ना? मी इथेच होते, तू नव्हतास। फोन बघ, किती फोन केलेस तुला? तू बघ, मी तुला मेसेजही केला, बघ तू फोन बघ। हे कधी फोन केलास रे मला तू पण मला? मिस कॉल आहे। एक मिनिट, आपण दोघं एकमेकांना एकाच वेळेला कॉल करत असू म्हणून हे झालंय। क्या बात आहे, काय वेगळं सांगितलं ना। चल लवकर। तुला मी बघून घेईन रे, मला एवढं दुखतंय ना हे। हे लाईट लाव ना। हळू बोल, एवढ्याच लाईट मध्ये करूया। उगाच लाईट लावले तर सगळे उठतील, कळलं का? चल ना, आवरायला घे ना तू पण। घे। अगं काय येडी आहेस का? डोळे काय तुझे? तुला काय गरज होती इथूनच यायची? अरे आज टूल बाजूला करायचा ना। का पण मला इथे ठेवायचं ना सामान तर? ते मूर्ख आहेस तू। अरे तू वेडा झालायस का? तुला ना, जा जा जा, कर पटकन। अरे यार, हा फोन का नाही उचलत आहे? दीप, दीप, अरे कोणाला फोन लावतोय? नाव नको ना घेऊ। अल्फा 2 क्वार्टर ठरलाय ना आपला। यार मला हे काही कळतच नाही, तुझं भलताच माणूस आहेस तू। बरं ठीक आहे, अल्फा सर कोणाला फोन लावताय? तुला काय करायचं आहे? तू तुझं काम कर ना। हट, मला पण काही गरज नाही। ए मी आलायस का जिवंत आहेस? तुला किती वेळ झाला फोन करतोय, कळत नाही का? सॉरी बोलून हात वर करू नकोस। माझं काम काही झालं तरी वेळेत झालं पाहिजे। आणि मी सांगितलेली गोष्ट जर मला मिळाली नाही ना, तर तुझं काय करतो मी ते बघ। आणि नंतर सॉरी पण म्हणेन। ठेव फोन। काय? कोणावर एवढं चिडला होतात सर? प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचंच असतं का ग तुला? ए, मला काय एवढी हाऊस नाही, मी नॉर्मलच विचारलं। जा नाही घे ना, फुगे फुगायला घे पटकन। बस। टेबल जरा एकदा पुसून घ्या परत। हो, नाश्त्याची तयारी झाली ना? हो झाली। हां, प्रकाश येईन सामान घेऊन, तुम्हाला सांगितलं बाकी काय हो करायचं करते मी। हो एकदा टेबल पुसा पण। हो 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 लिस्ट प्रमाणे सगळ्या गोष्टी आणल्यात ना? आश्रय त्यांनी
स्वरा हार आणलास तू? हार महत्वाचा आहे. हार नाही आणलास तर दादा एवढा चिडेल ना. आणलायस का हार तू? नशील आणलं तर परत जाणे आण. तर ऐक माझं, हे बघ. फुलं? हा, फुलं कशाला आणलेस? हारासाठी. आता हार आणायला सांगितलं होतं तुला. फुलं कशाला आणायचं? तू कधी हार होणार? तो काय होणार? कसा होणार? का गोंधळ घालतोयस बाबा? आणायचं ना हार सांगितला तर. अगं जरा ब्रेक घे, मला दम लागला. थांब, पॅनिक नकोस. अगं आज प्रीती हार करणार आहेत. प्रीती? बाबांचा वाढदिवस आहे ना, मग त्यांना पण त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंय म्हणून त्या हार करणार आहेत. स्वराज, तुला राग आला तरी चालेल, पण जरा स्पष्टच बोलते. हार नक्की करणारी ना ती? हा, नाही, कारण आजच्या दिवशी जर तिने काही गोंधळ घातला तर मला तो चालणार नाही. आत्या असं काही होणार नाही, तू नको टेन्शन घेऊस. पण आता बोलत बसलो ना तर हार करायला वेळ होईल. आलो. ही मुलगी काही ना काही घोळ घालणारची खात्रीच आहे मला. आणि तिने जर असं काही केलं तर सोडणार नाही मी तिला. पण या सगळ्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी दादाचा मूड नको खराब व्हायला बाई. आलात तुम्ही? तुमचीच वाट बघत होते. आणि फुलं आणलीत ना? सुई धागा सगळी तयारी करून ठेवली आहे. फुलं द्या, हार तयार करते. तुला माहितीये, या फुलांबरोबर ना मला एक फूल दिसलं. कोणतं? ही फुलं घेत असताना माझं लक्ष या फुलाकडे गेलं. आणि याचा तोरा बघून मला असं वाटलं की याला स्वतःच्या दिसण्याचा थोडा माज आहे. मग मी याला म्हटलं, बाबा एवढा भाव नको खाऊस. तुझ्यापेक्षा सुंदर आणि गोड फूल माझ्याकडे. पण याला पटेच ना. आणि याला पटावं म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आलो. आणि आता याला पटलंय की आपल्यापेक्षा पण सुंदर गोड कोणीतरी आहे. तुमच्यासाठी. घ्या. थँक्यू. हो, तुम्ही काय थँक्यू म्हणताय? थँक्यू मी म्हणायला हवं. तुम्ही बाबांच्या वाढदिवसासाठी इतकं काय काय मनापासून सगळं करताय. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. मी कधीच विचार केला नव्हता तुमच्यासारखी समजूतदार, प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारी बायको मला मिळेल. तुम्ही खरंच परफेक्ट आहात माझ्यासाठी आणि सगळ्या कुटुंबासाठी पण. थँक्यू.